नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, परंतु आता त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अखेर मिटलेली आहे आणि आता महत्त्वाची अपडेट म्हणजे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा येणार आहेत का, त्याविषयी सुद्धा ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। चला तर जाणून घेणार आहोत। या दिवशी पैसे जमा होणार आहेत 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी येणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम पैसे येणार आहेत। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि सोबत 4,000 रुपयांचं हे क्रेडिट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे का आणि त्याची तारीख किती असणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की हे पैसे नमो शेतकरीचा जो 8वा रखडलेला हप्ता आहे तो आतापर्यंत कशामुळे जमा झालेला नाही आणि आता तो कधी जमा होणार आहे त्याची तारीख अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटलेली आहेच आणि हे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार आहेत, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का आणि किती लाख शेतकरी पात्र आहेत, किती लाख शेतकरी अपात्र आहेत, हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत। चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे, कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वात मोठी चिंता लागली होती की आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याचा हप्ता कधी जमा होणार आहे, त्याची तारीख किती असणार आहे। तीच अपडेट आपलं चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। 4,000 रुपये एकत्र जमा होणार आहेत का आणि होणार असतील तर ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, कोणते पात्र कोणते अपात्र याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता रखडलेला आहे आता त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, परंतु कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण किती लाख शेतकरी पात्र आहेत आणि किती लाख शेतकरी अपात्र आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरीचा रखडलेला हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात हा कधी क्रेडिट केला जाणार आहे आणि कोणत्या दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे, कारण आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये एकत्र जमा केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि त्याविषयीच महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता जमा झालेला होता त्यांना काळजी करण्याची गरज नाही, त्यांना हे पैसे लगेच जमा होणार आहेत का, त्याची तारीख किती असणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत। परंतु ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता जमा झालेला नव्हता त्यांना मात्र चिंता करण्याची गरज आहे, कारण त्यांना काही काम करावे लागणार आहेत। ते काम केल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील हप्ते सुरळीतरित्या लाभ वितरित केला जाईल, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी सुद्धा येणार नाही आणि पीएम किसान सुद्धा येणार नाही। त्यामुळे महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि ज्यांना 21वा हप्ता जमा झालेला होता त्यांना सुद्धा काही काम करणं गरजेचं आहे। ते कोणते काम असणार आहेत, काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्रित 4,000 रुपये मिळणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण सर्व शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयाचा मेसेज येणार आहे का, तर महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। पहिला मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा, दुसरा मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा, असे 2 मेसेज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। कारण आता सर्व शेतकऱ्यांना हे 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे का, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे 4,000 रुपये येण्यासाठी काही अटींची पूर्तता जी आहे ती करावीच लागणार आहे। कारण या अटींची पूर्तता केली तरच हे पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला हे पैसे भेटणार नाही। त्यामुळे कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत, महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत। आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असणार आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे
नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला पाहिजेत का? जर पाहिजे असतील तर मात्र काय करायचं आहे? काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे सर्व हप्ते आणि हे 2,000 रुपये नमोचा 8वा जो रखडलेला हप्ता आहे तो सुद्धा क्लिअरमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अन्यथा तुम्हाला हे 2,000 रुपये जमा होणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मी जे सांगणार आहे ते काम सर्वात सुरुवातीला आणि सर्वात अगोदर करून घेणं गरजेचं आहे. कोणते ते काम असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे वाटप होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता हे 2,000 रुपये तर भेटणारच आहेत, परंतु नमो शेतकरी आणि PM किसानचे जे 2,000 असणार आहेत ते म्हणजे 4,000 रुपये आता एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 4,000 रुपये याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आता याविषयी शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. त्याची वेळ आणि तारीख जाहीर झालेली आहे. 8व्या हप्त्याविषयी यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही तारीख किती असणार आहे आणि या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 भेटणार आहेत की 4,000 भेटणार आहेत याविषयी महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये 4,000 रुपये जर पाहिजेत तर हे काम करून घेणं गरजेचंच आहे. कारण कोणते काम करायचं, कोणत्या दिवशी हे पैसे तुम्हाला भेटणार आणि काम केल्यानंतर कधी भेटणार, ज्या अटींची पूर्तता तुम्ही केल्यानंतर हे किती दिवसात पैसे पडणार आहेत, कोणत्या दिवशी पडणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये एकत्रितरित्या जमा करायचेत, ज्यांना पाहिजेत त्यांना मात्र PM किसान आणि नमोचे जे 4,000 रुपये एकत्रित येणार आहेत त्या खात्यात येणार आहेत. त्याचे काय काम करायचं, कोणते काम असणार आहे, 4 महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. 4 जे काम असणार आहेत, महत्त्वाचे जे 4 काम करायचे सांगणार आहे ते 4 काम केल्यानंतर जर ते ओके असेल तरच तुम्हाला हे 4,000 रुपये जमा होतील. अन्यथा तुम्हाला एकही हप्ता हा जमा होणार नाही. त्यामुळे महत्त्वाची अपडेट सांगणार आहे आणि याची तारीख सुद्धा सांगणार आहे. किती तारखेला हे पैसे जमा होणार आहेत आणि किती तारखेला हे पैसे जमा झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. दोनही हप्ते 2,000 रुपयांचे 2 मेसेज कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आणि हे कधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, जिल्हे सुद्धा आपण पाहणार आहोत. याची तारीख सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता निधीची तरतूद केल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना याचा पैसे मिळण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता या दिवशी जमा होणार आहेत. एकत्रितरित्या हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती. आणि आता आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता नक्की कधी जमा होणार आहे. कारण मुहूर्त अखेर ठरलेला आहे. आणि हो, हा मुहूर्त कधीचा आहे, कारण नमो शेतकरीविषयी महत्त्वाची अपडेट शासनाने दिलेली आहे. त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचा GR लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्याचा GR कधी येणार आहे आणि त्याची तारीख किती असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केलं जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना कधी पैसे वितरण होणार आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात, तुम्हाला कधी पैसे येणार आहेत आणि तुमच्या खात्यात हे पैसे कधीपर्यंत पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टप्प्यात पैसे वितरण होत असते. 2 ते 3 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील आहात आणि कोणत्या जिल्ह्यातील कधी शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी जे हप्ता रखडलेला आहे, 8वा हप्ता रखडलेला आहे. 21वा हप्ता सुरळीत आलेला होता PM किसानचा. आता 22वा हप्ता जो असणार आहे तो मात्र कधी येणार आहे, फेब्रुवारीमध्ये पैसे पडणार, हे सर्व चॅनल तुम्हाला सांगत असतील. परंतु त्याची तारीख आपण सांगणार आहोत. शेतकऱ्यांसाठी शासनानं मोठी खुश खबर अखेर दिलेली आहे आणि नवीन GR आता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा जो GR असणार आहे तो आता कधी प्रसिद्ध होणार आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत. 4,000 रुपये एकत्रितरित्या तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. 2ही हप्ते जे असणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केले जाणार आहे. नेमका मिळणार कधी आहे, सर्व शेतकऱ्यांना एकच चिंता आहे की 8वा हप्ता एकतर उशीर झालेला आहे, बरेच दिवस झाले,
PM चा जो 21वा हप्ता आलेला होता त्याच्या सोबत नमो शेतकरीचा 8वा हप्ता यायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत आलेला नाही. म्हणजे हा नेमका कधी मिळणार आहे आणि हे पैसे आता नेमके शेतकऱ्यांच्या खात्यात किती तारखेला येणार आहेत, महत्त्वाची अपडेट असणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण देत आहोत, त्यामुळे कधी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला कळत असतं कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार, कधी भेटणार आणि याची तारीख सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असते. त्यामुळे नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो नेमका अडला कुठे होता, कशामुळे रखडला होता? 8व्या हप्त्यासाठी निधीची तरतूदच केलेली नव्हती, त्यामुळे हा हप्ता तुम्हाला आतापर्यंत पडलेला नव्हता आणि आता हा हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा हप्ता येण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांना मार्ग मोकळा झालेला आहे. नमो शेतकरी योजना 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे 8वा हप्ता जो असणार आहे, महत्त्वाचे आकडे आपण पाहणार आहोत. किती लाख शेतकऱ्यांना पात्र शेतकरी आहेत त्यांना आता हप्ता पडणार आहे? 90,41,241 जे शेतकरी आहेत ते पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची जी रक्कम आहे ती टाकली जाणार आहे. सध्या निधीमध्ये वाढ झालेली नसली तरी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मात्र 2,000 रुपये हे पडणार आहेत आणि 6 लाख शेतकरी जे आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत, त्यांना मात्र हा हप्ता भेटणार नाही. परंतु या जे 90,41,241 शेतकरी आहेत त्यांना काय करायचं आहे? पहिली गोष्ट करायची फार्मर ID कार्ड काढायचा, दुसरी गोष्ट करायची लँड सेडिंग करायचं, तिसरी गोष्ट KYC करायची आणि चौथी गोष्ट करायची आधार खातं बँक खात्याला लिंक करायचं. महत्त्वाचे हे जे 4 नियम आहेत, 4 अटी आहेत, या पूर्ण केल्यानंतर आता तुम्हाला हे पैसे टाकले जाणार आहेत आणि दोनही हप्ते एकत्रितरित्या वितरण करणार आहेत. 4,000 रुपये आता तुमच्या खात्यात एकाच दिवशी येणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, परंतु कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहेत ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर पहिला जिल्हा असणार आहे सातारा, पुणे, अहिल्यानगर, इकडे नाशिक आहे, जळगाव आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, परभणी आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, इकडे धुळे आहे, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, सोलापूर, इकडे सांगली आहे, कोल्हापूर आहे, इकडे ठाणे आहे आणि वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि महत्त्वाचं म्हणजे धाराशिव. यामध्ये आता सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे टाकले जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांना प्रथम लिस्टमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आता 2,000 + 2,000 अशा स्वरूपात हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत. एकत्रितरित्या 4,000 रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत. महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेतलेली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक